नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.1 यातील पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 6 to 10 हे पुढचे 5 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 6, फाइंड 3 नंबर्स इन जीपी। पहा, इथे आपल्याला 3 नंबर फाइंड आउट करायचे आहेत। जीपी मधील 3 नंबर, जर 3 नंबर असतील तर आपल्याला हे नंबर घ्यायचे आहेत, ए पुढचा ए आर, त्यापूर्वीचा ए अपॉन आर। पहा, हे लक्षात ठेवावं लागेल, हेच नंबर आपल्याला ॲज्युम करायचे आहेत। जर जीपीतील 3 नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर हे 3 नंबर आपल्याला ॲज्युम करायचे आहेत। हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा। फॉर 3 नंबर्स 3 नंबर जर फाइंड आउट करायचे असतील आपल्याला तर ही सिक्वेन्स घ्यायची आहे। 5 नंबर असतील तर हेच नंबर आहेत। पहा, 5 नंबर असेल तर हे 3 नंबर ॲज इट इज, आणि यापूर्वी एक नंबर ॲड करायचा आहे, ए अपॉन आर स्क्वेअर, आणि यानंतर ए आर स्क्वेअर। येथे आर आहे, येथे आर स्क्वेअर, येथे आर आहे, येथे आर स्क्वेअर। 3 नंबरसाठी हे नंबर, 5 नंबरसाठी हे 5 नंबर। फॉर 5 नंबर्स फॉर 3 नंबर्स हे नंबर घ्यायचे आहेत आपल्याला। फॉर 3 नंबर्स, फॉर 4 नंबर्स हे 3 नंबर ॲज इट इज, बरोबर आहे, हे 3 नंबर ॲज इट इज, परंतु ए अपॉन आर स्क्वेअर ॲड करणार आणि इकडे ए आर स्क्वेअर। हे 5 नंबर्स। पहा, येथे पण ए आहे, येथे पण ए आहे, परंतु फॉर 4 नंबर्स तेथे एची टर्म नाही आहे। पहा, तेथे आपल्याला काय करायचं आहे, या 2 टर्म ॲज इट इज, परंतु येथे स्क्वेअर आहे तर क्यूब करणार आपण। ही टर्म ॲज इट इज ए आर, येथे एची टर्म नाही आहे 4 मध्ये। आता आपल्याला काय करायचं आहे, ही टर्म घ्यायची आहे ए आर, आणि येथे पुढची टर्म ए आर क्यूब घ्यायची आहे। ए घ्यायचा नाही आपल्याला 4 टर्मसाठी, ही टर्म ॲज इट इज, ही टर्म ॲज इट इज, बरोबर आहे। ही येणार आहे सेकंड आणि ही येणार आहे थर्ड। तर फर्स्ट टर्म आपल्याला ए अपॉन आर क्यूब घ्यायची आहे आणि 4th टर्म आपल्याला ए आर क्यूब घ्यायची आहे। येथे स्क्वेअर आहे, क्यूब, याप्रमाणे फॉर 4 नंबर्स। पहा, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। पहा, जीपीमधील 3 नंबर फाइंड आउट करायचे असतील तर हे नंबर आपल्याला ॲज्युम करायचे आहेत। 5 नंबर असेल तर हे नंबर ॲज्युम करायचे आहेत, आणि 4 नंबर असेल तर हे नंबर आपल्याला ॲज्युम करायचे आहेत। पहा, येथे पण ए आहे, येथे पण ए आहे, परंतु या टर्ममध्ये ए नाही आहे। पहा, येथे 3 नंबर फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे हे नंबर आपण ॲज्युम करणार। क्वेश्चन नंबर 6, फाइंड 3 नंबर्स इन जीपी। 3 नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत जीपीमधील 3 नंबर, सच दॅट देअर सम इज 21। 3 नंबर कोणते घेणार आपण, हा सेंटरचा ए, नंतर ए आर आणि ए अपॉन आर, हे 3 नंबर घेणार आपण, बरोबर आहे। देअर सम इज 21, या तिघांची सम किती आहे, ए अपॉन आर प्लस ए आर, या तिघांची सम 21 आहे। ही एक कंडिशन आहे। आणि दुसरी कंडिशन काय आहे, सम ऑफ देअर स्क्वेअर्स, यांच्या स्क्वेअर्सची सम, म्हणजे ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, या टर्मचा स्क्वेअर प्लस या टर्मचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर, ही सम किती आहे, 189। पहा, हे 2 इक्वेशन तयार होत आहेत। या 2 इक्वेशनवरून आपल्याला या 3 टर्म कोणते असतील ते फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एची व्हॅल्यू काढायची आणि आरची व्हॅल्यू काढायची आहे। पहा, आपल्याला काय करायचं आहे, येथे ए आहे, येथे ए आहे, येथे ए आहे, म्हणजे पूर्ण इक्वेशन हे आपण आरच्या फॉर्ममध्ये तयार करू, आणि येथे पण आपण इक्वेशन आरच्या फॉर्ममध्ये तयार करू, आणि दोघांवरून आपण एकाची व्हॅल्यू पुट करू, म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये आपल्याला इक्वेशन मिळेल आणि ते सॉल्व करू आपण। पहा, सोडूया म्हणजे लक्षात येईल। सोल्युशन, लेट दी 3 नंबर्स in GP बी। 3 नंबर कोणते असतील, ए अपॉन आर, ए आणि ए आर। पहा, मला असा आर काढायची सवय आहे, तुम्ही असाही काढू शकता। हा आर आहे म्हणून समजून घ्या। हे 3 नंबर आपण घेतलेले आहेत बाय कंडिशन। कंडिशन काय आहे आपल्याला,
बाय कंडिशन त्यांची सम 21 आहे, म्हणजे A/R प्लस AR ही सम 21 आहे. पहा हे सॉल्व करू आपण, नंतर दुसरी कंडिशन घेऊ आपण. पहा इकडे लिहितो, देअरफॉर A कॉमन काढू. A कॉमन काढला आपण तर 1/R प्लस 1 होईल आणि प्लस A कॉमन काढल्यामुळे R होईल इक्वल टू A कॉमन काढलेला आहे, फक्त इथे R राहील इक्वल टू 21. हा A त्या साईडला पास करू, म्हणजे 1/R प्लस 1 प्लस R इक्वल टू 21/A. इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिव्हिजनमध्ये येईल, बरोबर आहे. हा 1 पण त्या साईडला पास करू आपण, म्हणजे इकडे काय राहील 1/R प्लस R इक्वल टू 21/A. हा प्लस 1 या साईडला मायनस 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, R एका साईडला आणलेला आहे आणि A एका साईडला, बरोबर आहे. लेफ्ट साईडला पूर्ण Rच्या टर्म आणलेल्या आहेत आपण, सपोज 1 नंबर. आता या कंडिशनवरून आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. आता दुसरी कंडिशन घेऊ आपण, बाय सेकंड कंडिशन, बाय किंवा कंडिशन लिहा, बाय कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे, देअर स्क्वेअर्स, म्हणजे या नंबरचे स्क्वेअर्स, हे 3 नंबर आपण घेतलेले आहेत यांचे स्क्वेअर्स, A²/R², त्या नंबरचा स्क्वेअर, या नंबरचा स्क्वेअर आणि या नंबरचाही स्क्वेअर, A²/R². हे ॲडिशन किती आहे 189. याप्रमाणेच आपण R या साईडला राहू देऊ आणि बाकीच्या टर्म या साईडला पास करू. म्हणजे A कॉमन काढावं लागेल, म्हणजे A² कॉमन काढावं लागेल. येथे 1/R² राहील, बरोबर आहे. प्लस A² कॉमन काढलेला आहे, येथे 1 होईल आणि प्लस A² कॉमन आहे, फक्त R² राहील इक्वल टू 189. देअरफॉर आता A² या साईडला पास करू, हा 1 पण त्या साईडला पास करू, म्हणजे याप्रमाणेच हे कसं होईल 1/R² प्लस R² इक्वल टू हे 189. हा A² या साईडला डिव्हिजनमध्ये येईल आणि हा प्लस 1 आहे त्या साईडला मायनस 1 होईल, बरोबर आहे. आता पहा ही साईड पूर्ण आरच्या फॉर्ममध्ये आहे आणि ही पण साईड आरच्या फॉर्ममध्ये आहे लेफ्ट साईडला, बरोबर आहे. परंतु येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर नाही आहे. आपण काय करू, या इक्वेशन 1ला स्क्वेअरिंग करू, म्हणजे आपल्याला स्क्वेअरच्या टर्म मिळणार आहेत. सपोज हे 2 नंबर. पुढे लिहा स्क्वेअरिंग इक्वेशन 1, स्क्वेअरिंग बोथ साइड इक्वेशन 1, स्क्वेअरिंग बोथ साइड इक्वेशन 1. आता इक्वेशन 1ला आपण काय करू, स्क्वेअरिंग करू. खूप मोठा प्रॉब्लेम आहे, स्क्वेअरिंग करायचे आहे, म्हणजे या साईडला स्क्वेअर होईल आणि या साईडला स्क्वेअर होईल. पहा 2 टर्म आहेत, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल 1/R प्लस R याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन काय येणार आहे लिहू आपण, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपेन्शन करू आपण. हे 1/R² फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल फक्त 2च होतील, बरोबर आहे. 1/R इंटू R आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर R². हे 1/R² होईल आणि प्लस हे R कॅन्सल, फक्त 2 होतील आणि प्लस R². या साईडचा स्क्वेअर केला आपण तर काय मिळेल, एक्सपेन्शन करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे 1/R². इथे लिहितो, डायरेक्ट लिहितो 1/R² प्लस 2 आणि प्लस R², बरोबर आहे. या साईडचा स्क्वेअर केला आपण, या साईडचा स्क्वेअर करू. आता 21/A आणि -1 आहे, त्याचाही स्क्वेअर करायचा आपल्याला आहे, त्याचाही स्क्वेअर, म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर, दोघांचाही स्क्वेअर होईल. 21चा स्क्वेअर 441/A² मायनस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 21/A इंटू 1, बरोबर आहे. म्हणजे हे 42 होतील आणि हे आणि प्लस 1, हे एक्सपेन्शन याप्रमाणे येणार आहे 441/A², हे मायनस 2 इंटू 21 42 होतील अपॉन A आणि प्लस 1. या साईडचा स्क्वेअर केला आपण, हा पण स्क्वेअर केला आपण आणि हा पण स्क्वेअर केला, ते एक्सपेन्शन हे येत आहे, बरोबर आहे. इथे लिहू आपण
441 अपॉन ए स्क्वेअर मायनस 42 ए आणि प्लस 1. आता आपण काय करू, इकडे फक्त आर स्क्वेअर पाहिजे आपल्याला, हे 2 या साईडला पास करू आपण. पहा ही स्टेप कशी आली तुमच्या लक्षात आलेलं आहे. देअरफॉर इकडे काय राहील 1 प्लस आर स्क्वेअर इक्वल टू हे 441 अपॉन ए स्क्वेअर मायनस 42 अपॉन ए. हे 2 या साईडला मायनस आले तर -2 + 1 म्हणजे -1 होईल. पहा सेकंड इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू आहे लेफ्ट साईड, बरोबर आहे. आता राईट साईडला एची टर्म आहे, म्हणजे याची व्हॅल्यू आपण एच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे आपल्याला एकच व्हेरिएबल आणायचं आहे, म्हणजे इक्वेशनची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. पहा आता 1 + आर स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 2 वरून पुट करू आपण. पहा 1 अपॉन आर स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण ही पुट करू. या व्हॅल्यूऐवजी ही व्हॅल्यू पुट करू आपण, म्हणजे 1 अपॉन 189 अपॉन ए स्क्वेअर -1, बरोबर आहे. ही व्हॅल्यू एच्या फॉर्ममध्ये पुट केली. इकडे पण टर्म एच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे एकच व्हेरिएबल आहे. आता ए आणि आर मिक्स नाही आहे, इकडे ए आहे इकडे पण ए आहे, म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असेल तर ती व्हॅल्यू काढता येते आपल्याला. येथे 2 होऊ लागले, त्यामुळे ही आरची व्हॅल्यू आपण एच्या फॉर्ममध्ये पुट केलेली आहे. हे सॉल्व करता येईल आपल्याला. इकडे -1 आहे इकडे -1 आहे, इक्वेशनच्या दोन्ही साईडला सारख्या टर्म आहेत, म्हणजे कॅन्सल होऊन जातील, बरोबर आहे. -1 कॅन्सल होईल. इकडे काय राहील 189 अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू हे 441 अपॉन ए स्क्वेअर आणि -42 अपॉन ए. हा -1 त्या साईडला गेला, +1 झाला, +1 आणि -1 कॅन्सल, याप्रमाणे म्हणजे -1 कॅन्सल झाले, बरोबर आहे. हे 4 आता ही साईड लिहून घेऊ आपण, 441 अपॉन ए स्क्वेअर, बरोबर आहे. हे मायनस ही टर्म या साईडला आणली आपण तर मायनसमध्ये येईल 189 अपॉन ए स्क्वेअर. ही टर्म ॲज इट इज प्लसमध्ये आहे, मायनसमध्ये इकडे या साईडला येईल, आणि या साईडला हे ॲज इट इज 42 अपॉन ए म्हणजे इक्वल टू काय होईल 0 होईल. ही टर्म फक्त आपण त्या साईडला नेलेली आहे आणि या टर्म आधी लिहिल्या, बरोबर आहे. आता येथे ए स्क्वेअर आहे, येथे ए स्क्वेअर आहे, दोघांची सबट्रॅक्शन करू आपण. डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे काय करता येईल आपल्याला 441 - 189 आणि अपॉन ए स्क्वेअर हे -42 अपॉन ए असं लिहिता येईल आपल्याला इक्वल टू 0. आता दोघांची सबट्रॅक्शन करू. 441 - 189 441 - 189 252 ही सबट्रॅक्शन येणार आहे. देअरफॉर 252 अपॉन ए स्क्वेअर. पहा ही सबट्रॅक्शन 252 अपॉन ए स्क्वेअर हे -42 अपॉन ए इक्वल टू 0, बरोबर आहे. हे लक्षात आलं तुमच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा डिनोमिनेटरमध्ये ए स्क्वेअर आहे, येथे ए आहे, आपण काय करू ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. या इक्वेशनला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा ए स्क्वेअर कॅन्सल होईल आणि येथे फक्त एक ए राहील, बरोबर आहे. ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर बोथ साईड. या साईडला मल्टिप्लाय केला आपण तर 0च होईल. मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर बोथ साईड. पुढे लिहितो. आता मल्टिप्लाय केल्यामुळे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मला, म्हणजे हे 252 होतील, म्हणजे हे होतील 252. ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होतील, -42 अपॉन ए, आणि ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे हा ए कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे -42 ए राहील, बरोबर आहे. -42 ए आणि इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन करायची गरज नाही पडली आपल्याला, डायरेक्ट एची व्हॅल्यू मिळत आहे. म्हणजे 252 इक्वल टू 42 ए, बरोबर आहे. देअरफॉर ए इक्वल टू काय मिळेल 252 अपॉन 42. देअरफॉर ए इक्वल टू कंप्लीट 6ने डिवाइड करता येतील,
एची व्हॅल्यू 6 मिळेल आपल्याला. पहा एची व्हॅल्यू 6 मिळत आहे, एक टर्म मिळाली आपल्याला. परंतु आता आरची व्हॅल्यू काढावी लागेल बाकीच्या टर्म फाइंड आउट करण्यासाठी. आरची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करू आपण, एची व्हॅल्यू म्हणजे आरची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. कॅल्क्युलेशनला सोपं आहे, येथे पुट करू आपण. पुट ए इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. पहा याची व्हॅल्यू आपण ही पुट केली फ्रॉम 2, येथे फ्रॉम 2 लिहा, फ्रॉम 2, कारण ही व्हॅल्यू आपण ही पुट केली फ्रॉम 2. आता एची व्हॅल्यू मिळाली, पुट एची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुट ए इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपण एची व्हॅल्यू 6 पुट करू, म्हणजे 1 अपॉन आर प्लस आर इक्वल टू 21 अपॉन एची व्हॅल्यू 6 पुट करू आणि -1. यावरून आरची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. आता इथे काय करावं लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. इथे 1 + r² इक्वल टू 1 + r² अपॉन आर होईल आणि इक्वल टू, पहा इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 21 - 6 15 होतील आणि अपॉन 6, बरोबर आहे, 15 अपॉन 6. आता इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करावं लागेल आरची व्हॅल्यू काढण्यासाठी. त्यासाठी आपण काय करू, हा शॉर्ट फॉर्म करू. 1 + r² अपॉन आर आहे इक्वल टू, येथे दोन्ही नंबरला 3ने डिवाइड करू, हे 2 होतील आणि हे 5 होतील, म्हणजे 5 अपॉन 2, बरोबर आहे. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा आपले 3 नंबर हे आहेत आणि एची व्हॅल्यू 6 आलेली आहे. आता यावरून आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. आता हे सर्व इरेज करतो मी, हे तुम्ही लिहून घ्या. पहा आता आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून. आता हे इरेज करतो मी, हे तुम्ही लिहून घ्या. पहा आपल्याला व्हॅल्यू मिळत आहे 1 + r² अपॉन आर इक्वल टू 5 अपॉन 2, बरोबर आहे. एवढं आपण सॉल्व केलेलं आहे. पहा याच्या पुढे आपल्याला सॉल्व करायचं आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, म्हणजे 1 + r² इंटू 2, बरोबर आहे, आणि इक्वल टू 5 इंटू आर म्हणजे 5r. 2ने मल्टिप्लाय करू ब्रॅकेट, म्हणजे 2 + 2r² होतील इक्वल टू 5r. आता आपण काय करू, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. हे 2r² हे या साईडला आणू तर मायनसमध्ये येतील 5r आणि हे +2 या साईडचे ॲज इट इज आणि इक्वल टू 0. पहा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. r² कोएफिशियंट 2 आहे, 2 इंटू 2 या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर आहे. 4 मल्टिप्लिकेशन पाहिजे. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की -5 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे, म्हणजे 4 इंटू 1 मल्टिप्लिकेशन, दोघांचा मल्टिप्लिकेशन +4 येईल, परंतु दोघांची ॲडिशन -5 येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण आता 2r² मायनस या -5rला आपण कसं लिहिणार, -4r - r. हे -4r होतील आणि हे -r होतील, बरोबर आहे. -5r म्हणजे काय, -4r - r आणि हे +2 ॲज इट इज. हे आपण 10वीच्या वर्गात पाहिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे. पण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे 10वीच्या वर्गात पाहिलेलं आहे. आता इथे आपण काय करतो, कॉमन काढतो. दोघांमध्ये कॉमन 2r निघेल, 2r कॉमन काढले, येथे r राहील, मायनस येथे 2 होतील. येथे आपण मायनस साईन कॉमन काढू किंवा -1 कॉमन काढू, तर येथे r -2, बरोबर आहे, इक्वल टू 0. 2r -1 एक ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट r -2 इक्वल टू 0. हे आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे. हे जर माहिती नसेल तर 10वीचा व्हिडिओ पहा. 2r -1 एका ब्रॅकेटमध्ये, r -2 एका ब्रॅकेटमध्ये. पहा यावरून आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतील. 2r -1 इक्वल टू 0 और r -2 इक्वल टू 0. म्हणजे rची व्हॅल्यू आपल्याला यावरून काय मिळेल, हा 1 या साईडला प्लस होईल आणि 2 आपले डिव्हिजनमध्ये येतील. 1/2 मिळेल किंवा r इक्वल टू हे 2 या साईडला प्लस होतील. rच्या 2 व्हॅल्यू मिळत आहेत, हाफ आणि 2. आता आपल्याला काय पाहिजे, एची व्हॅल्यू आहे ए इक्वल टू 6. एची व्हॅल्यू काढलेली आहे आपण आणि आरची पण मिळालेली आहे, परंतु आरच्या 2 व्हॅल्यू आहेत. म्हणजे
आपल्याला दोन्ही रेशोला वेगवेगळे नंबर मिळणार आहेत. दोन्ही रेशो घेऊन आपण व्हॅल्यू काढणार आहोत. आपल्याला एची व्हॅल्यू 6 मिळालेली आहे, बरोबर आहे. ए इक्वल टू 6. व्हेन ए इक्वल टू 6. आता आरची व्हॅल्यू हाफ घेऊ आपण. आर इक्वल टू हाफ. आरची व्हॅल्यू हाफ घेऊ आणि हे 3 नंबर फाइंड आउट करू. व्हेन ए इक्वल टू 6 अँड आर इक्वल टू, आरची व्हॅल्यू 2 घेऊ आपण. 3 नंबर कोणते आहेत? ए अपॉन आर, नंतर ए आणि नंतर ए आर. एची व्हॅल्यू 6 घेऊ, आरची व्हॅल्यू 1/2. हे काय होतील? 12 होतील. 2 वर जातील, बरोबर आहे. 2 × 6 12. एची व्हॅल्यू 6 आहे ॲज इट इज. ए आर, एची व्हॅल्यू 6 आणि आरची व्हॅल्यू हाफ घ्यायची. 2 ने डिवाइड करू म्हणजे 3 होतील. नंबर कोणते मिळत आहेत? 12, 6 आणि 3. 12, 6 आणि 3. आता इकडे आपण काय करू? आरची व्हॅल्यू 2 घेऊ आणि हे नंबर फाइंड आउट करू. नंबर कसे आहेत? ए अपॉन आर पहिला नंबर, दुसरा नंबर आहे ए आणि तिसरा नंबर आहे ए आर. एची व्हॅल्यू 6 आणि आरची व्हॅल्यू 2 म्हणजे हे 6/2 म्हणजे 3 होतील. एची व्हॅल्यू 6 आणि ए आर, एची व्हॅल्यू 6 घ्यायची आणि आरची व्हॅल्यू 2 घ्यायची. हे 12 होतील. म्हणजे नंबर काय मिळत आहेत? हेच उलटे नंबर मिळतील. 3, 6 आणि 12, बरोबर आहे. 3, 6 आणि 12. आधी हा नंबर, नंतर हा लिहायचा 6 आणि नंतर हा नंबर 12. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. फाइंड 4 नंबर्स. येथे आपल्याला 4 नंबर फाइंड आउट करायचे आहेत. 4 नंबर कोणते घेणार आपण? ए अपॉन आर क्यूब, नंतर ए अपॉन आर, नंतर ए आर आणि नंतर ए आर क्यूब. हे लक्षात राहिलंच पाहिजे, तरच प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहे. हे 4 नंबर आपण अजूम करणार आहे GP मध्ये आहेत म्हणून. सोल्युशन. लेट 4 नंबर्स इन GP बी 4 नंबर ए अपॉन आर क्यूब, नंतर ए अपॉन आर, नंतर ए आर आणि नंतर ए आर क्यूब. हा आर येथे आरला कॅन्सल होईल, हा आर क्यूब येथे क्यूबला कॅन्सल होईल. म्हणजे तुम्हाला 4 नंबर पाहिजे असेल तर ए ए ए ए लिहा. म्हणजे 4 टाइम्स ए घ्यायचे. ट्रिक लक्षात राहण्यासाठी 4 टाइम्स ए घ्यायचे. येथे आर क्यूबने डिवाइड करायचं, तर येथे आर क्यूबने मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. येथे आरने डिवाइड करायचं, तर येथे आरने मल्टिप्लाय करायचं. याप्रमाणे 4 नंबर आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 3 टर्म्स असतील तर ए आणि ए. येथे आपण आरने डिवाइड करणार आणि येथे आरने मल्टिप्लाय करणार. ह्या झाल्या 3 टर्म. 4 असतील तर याप्रमाणे आणि 5 असतील तर ह्या 3 टर्म ॲज इट इज. 3 टर्म ॲज इट इज. हे झालं 3 नंबरसाठी. हे 5 नंबरसाठी येथे काय करणार आपण? ए अपॉन आर स्क्वेअर ॲड करणार आणि येथे ए आर स्क्वेअर ॲड करणार. याप्रमाणे कोणत्याही ट्रिकने लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा हे 4 नंबर असेच पाहिजेत आपल्याला. अजून हेच करायचे आहेत. पहिली कंडिशन, बाय कंडिशन. कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला? सम ऑफ मिडल 2 नंबर्स. मधले 2 नंबर हे आहेत, यांची सम 10/3 आहे आणि देअर प्रोडक्ट, देअर म्हणजे सर्वांचा प्रोडक्ट. सर्वांचा प्रोडक्ट किती आहे? सर्वांचा मल्टिप्लिकेशन आहे 1. पण आधी मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. आधी कंडिशन मल्टिप्लिकेशनची घेऊ म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे म्हणजे सर्वांचा मल्टिप्लिकेशन ए अपॉन आर क्यूब मल्टिप्लिकेशन ए अपॉन आर. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन ए इंटू आर आणि ए आर क्यूब. सर्वांचा मल्टिप्लिकेशन 1 आहे. आर क्यूब आणि आर क्यूब कॅन्सल होतील, आर आणि आर कॅन्सल होईल, बरोबर आहे. ए इंटू ए इंटू ए इंटू ए म्हणजे एचा 4th पॉवर इक्वल टू 1 म्हणजे एचा
ए इक्वल टू 1 बरोबर आहे. 1चा 4th पॉवर लिहू शकतो आपण. 4th रूट घेतला आपण तर एची व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे, मिडल टू नंबर्स मधले दोन नंबर हे आहेत यांची सम म्हणजे ॲडिशन ए अपॉन आर प्लस ए आर हे मिडल नंबर आहेत. यांची ॲडिशन किती आहे 10/3. हे सॉल्व करू. येथे एची व्हॅल्यू पुट करू शकतो आपण. देअरफॉर एची व्हॅल्यू 1 आर प्लस एची व्हॅल्यू 1 इंटू आर 1 इंटू आर इक्वल टू 10/3. देअरफॉर हे 1 अपॉन आर प्लस आर इक्वल टू 10/3. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे काय होईल 1 प्लस आर स्क्वेअर. देअरफॉर 1 प्लस आर स्क्वेअर अपॉन आर इक्वल टू 10/3 बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण येथे. तर आता येथे पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3 आणि 3 आर स्क्वेअर होईल. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू 10r होतील. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे हे 3r स्क्वेअर हे r इकडे आणू आपण मायनस 10r होतील आणि हे प्लस 3 इक्वल टू 0. आता आपल्याला 3 इंटू 3 9 मल्टिप्लिकेशन पाहिजे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -10 पाहिजे. म्हणजे 9 इंटू 1 मायनस मायनस दोघांची ॲडिशन -10 होईल आणि मल्टिप्लिकेशन +9 होईल बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार 3r स्क्वेअर मायनस या -10rला आपण याप्रमाणे लिहिणार -9r आणि -r याप्रमाणे -9r आणि -r आणि +3 इक्वल टू 0. येथे कॉमन काढतो आपण आणि येथे कॉमन काढतो. 3r कॉमन काढले आपण तर येथे काय राहील r राहील आणि -3 राहतील. येथे काहीच कॉमन निघत नाही. मायनस साईन कॉमन काढू म्हणजे -1 कॉमन काढला तर येथे r मायनस कॉमन काढल्यामुळे हे -3 होतील इक्वल टू 0. r -3 हा एक ब्रॅकेट आणि 3r -1 हा दुसरा ब्रॅकेट इक्वल टू 0. म्हणजे rच्या दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. r इक्वल टू हे +3 मिळेल और r इक्वल टू हे 1 त्या साईडला प्लस होतील आणि हे 3 डिव्हिजनमध्ये येतील. या दोन व्हॅल्यू आपल्याला आरचे मिळत आहेत. पहा दोन व्हॅल्यू आहेत आणि याची व्हॅल्यू ही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहा आरचे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळत आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू 1 घ्यायची आणि आरची व्हॅल्यू 3 घ्यायची आणि या 4 टर्म आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पुन्हा आरची व्हॅल्यू आपल्याला 1/3 घ्यायची आणि याची व्हॅल्यू 1 घ्यायची. पुन्हा या 4 टर्म फाइंड आउट करायच्या आहेत. कारण येथे आपल्याला रेशो 2 मिळालेले आहेत त्यामुळे सिक्वेन्स पण 2 लिहायचे आहेत. पुढे लिहिणार व्हेन a इक्वल टू 1 अँड r इक्वल टू 3. rची व्हॅल्यू 3 घेऊ आणि याची व्हॅल्यू 1 घेऊ आपण आणि या 4 टर्म फाइंड आउट करू. पहिली टर्म a/r³, दुसरी टर्म a/r, तिसरी टर्म ar आणि चौथी टर्म ar³. याची व्हॅल्यू 1 घेऊ. rची क्यूब, rचा क्यूब 3चा क्यूब म्हणजे 1/3चा क्यूब येईल 27. याची व्हॅल्यू 1, rची व्हॅल्यू 3 1/3. याची व्हॅल्यू 1 आणि rची व्हॅल्यू 3 म्हणजे 3. याची व्हॅल्यू 1 आणि rचा क्यूब म्हणजे 3चा क्यूब म्हणजे 27 बरोबर आहे. हा एक नंबर मिळेल, हा एक आणि हा एक बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे 1/27 1/3 3 आणि 27. आता याची व्हॅल्यू 1 घेऊ आपण. व्हेन a इक्वल टू 1 अँड r इक्वल टू, आता rची व्हॅल्यू 1/3 घेऊ आपण अँड r इक्वल टू 1/3. पहिला नंबर हा आहे a/r³. याची व्हॅल्यू 1 आणि rची व्हॅल्यू 1/3. याचाही क्यूब करायचा आहे. म्हणजे काय होईल हे
1 अपॉन हे क्यूब वर जाईल बरोबर आहे, म्हणजे 3चा क्यूब 27 मिळेल आपल्याला. डायरेक्ट लिहिलेला आहे. दुसरा नंबर ए अपॉन आर. एची व्हॅल्यू 1 आणि आरची व्हॅल्यू 1/3 घ्यायची आहे. 1 अपॉन म्हणजे याचा रेसिप्रोकल होईल फक्त 3 बरोबर आहे. याच टर्म मिळणार आहेत, फक्त आधी ही मिळेल, नंतर ही, नंतर ही आणि नंतर ही. पहा ए आर, एची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू 1/3 म्हणजे 1/3. हा एक नंबर, हा एक नंबर आणि हा एक नंबर. आता ए आर क्यूब, ए आर क्यूब, एची व्हॅल्यू 1 आणि आरची व्हॅल्यू 3, 1/3 त्याचा क्यूब म्हणजे 1/27 होईल बरोबर आहे. 1चा क्यूब 1 आणि 3चा क्यूब 27, 1/27. हे नंबर कोणते मिळतील आपल्याला? 27, 3, 1/3 आणि 1/27. याप्रमाणे हे 4 नंबर मिळतील. ही सिक्वेन्स मिळेल किंवा ही सिक्वेन्स मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. फाइंड 5 नंबर्स इन GP. 5 नंबर असेल तर आपण नंबर कोणते घेणार? नंबर ॲज्युम करायचे आपल्याला. ए, नंतर AR, A/R आणि A/R². इकडे AR². बरोबर आहे. याप्रमाणे लक्षात राहण्यासाठी 5 ठिकाणी ए आहे बरोबर आहे. प्रत्येक टर्ममध्ये ए आहे. सेंटरची टर्म फक्त ए राहणार आहे. येथे आरने डिवाईड करणार, येथे मल्टिप्लाय करणार. इकडे डिवाईड, इकडे मल्टिप्लाय म्हणजे आर, AR बरोबर आहे. इकडे डिवाईड केलं, इकडे मल्टिप्लाय केलं. येथे आर आहे, येथे R², तर येथे R²ने मल्टिप्लाय करणार. येथे डिवाईड, येथे मल्टिप्लाय. याप्रमाणे या 5 टर्म आहेत. सिक्वेन्समधील हे 5 नंबर आहेत, हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कंडिशन काय आहे? देअर प्रोडक्ट इज, सर्वांचा मल्टिप्लिकेशन. आधी प्रोडक्ट काढून घ्यायचा आपण. सर्वांचा मल्टिप्लिकेशन, या 5 नंबरचा मल्टिप्लिकेशन किती आहे? सर्वांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला दिलेला आहे 1024. यावरून आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. R² कॅन्सल होईल, R कॅन्सल होईल. ए म्हणजे 5 टाइम्स आहेत. एचा 5th पॉवर इक्वल टू 1024. यावरून याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. आणि दुसरी कंडिशन काय आहे? 5th टर्म, 5वी टर्म कोणती आहे? ही आहे, म्हणजे AR². 5th टर्म कोणती आहे? AR². ही इक्वल आहे स्क्वेअर ऑफ दी 3rd टर्म. थर्ड कोणती आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, याचा स्क्वेअर. ही दुसरी कंडिशन आहे. यावरून एची व्हॅल्यू मिळेल. नंतर ही एची व्हॅल्यू दुसऱ्या कंडिशनमध्ये पुट करणार, त्यावरून आरची व्हॅल्यू मिळेल आणि नंतर आपण या टर्म फाइंड आउट करणार. सोडूया म्हणजे लक्षात येईल. लेट 5 नंबर्स इन GP असणारे नंबर्स 5B. कोणते 5 नंबर? आपण अजूम करणार 5 नंबर. A, 3, 4 आणि 5. सेंटरचा नंबर ॲज इट इज. येथे आरने डिवाईड करणार, येथे मल्टिप्लाय करणार. येथे आर आहे, येथे R²ने डिवाईड करणार, येथे R²ने आपण मल्टिप्लाय करणार. हे 5 नंबर आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. सेंटरमध्ये ए राहणार आहे. बाय कंडिशन काय दिलेले आहे? त्यांचा प्रोडक्ट म्हणजे सर्वांचा मल्टिप्लिकेशन 1024 आहे. A/R² इंटू A/R इंटू AR इंटू AR² इक्वल टू 1024. R² कॅन्सल होईल, R² कॅन्सल होईल, R कॅन्सल होईल, R कॅन्सल होईल. काय राहील? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एचा 5th पॉवर बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे एचा 5th पॉवर इक्वल टू 1024. असा कोणता नंबर आहे की त्याचा 5th पॉवर एवढा येणार आहे? म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू डायरेक्ट मिळेल. त्यासाठी आपण काय करू? 1024 आहेत, याला आपण डिवाईड करू आपण 2ने. तर हे
पहा 2 ने डिवाईड करू म्हणजे याचे हाफ होतील, बरोबर आहे. 2 ने डिवाईड करू याचे हाफ होतील. पहा 2 ने डिवाईड करू, बे 1 बे, बे 2 4, 1 बे 8 16. 2 ने डिवाईड करू तर हे 6 आणि 4, 2 ने 32 होतील, 2 ने 16 होतील. 2 ने डिवाईड केल्यावर 8 होतील, 8 4, 2 ने 2 आणि 2ला 2 नेच. हे 4 घेतले आपण, हे 4 घेतले, हे 4 होतील, हे 4 होतील आणि हे पण 4 होतील, बरोबर आहे. म्हणजे 4 × 4 × 4 × 4 असं लिहू शकतो आपण. 4 × 4 × 4 × 4 × 4 5 टाइम्स आहेत. तर ही व्हॅल्यू किती येणार आहे, एवढीच येणार आहे. हे 5 टाइम्स आहेत म्हणजे 4चा 5th पॉवर किती होईल, एवढा होईल, बरोबर आहे. तुम्हाला लक्षात राहू द्या, एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, वेळ खूप जाईल. 4चा 5th पॉवर आहे, देअरफॉर एचा 5th पॉवर इक्वल आहे, या नंबरला आपण असं लिहू 4चा 5th पॉवर. पहा इक्वल आहे, दोन्ही साईड इक्वल आहेत, पॉवर इक्वल आहेत म्हणजे बेस इक्वल असेल, म्हणजेच काय, एची व्हॅल्यू 4, ए = 4 मिळाली व्हॅल्यू आपल्याला. आता दुसरी कंडिशन विचारात घेऊ आपण, एची व्हॅल्यू 4 मिळाली. बाय सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, अँड फिफ्थ टर्म म्हणजे AR² इक्वल आहे, इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ दी थर्ड टर्म. फर्स्ट सेकंड थर्ड, ही थर्ड आहे तिचा स्क्वेअर हिला इक्वल आहे, ही सेकंड कंडिशन आहे. आता याची व्हॅल्यू इथे पुट करू, देअरफॉर याची व्हॅल्यू 4 × R² आणि इक्वल टू याची व्हॅल्यू 4 म्हणजे 4², बरोबर आहे. फक्त याची व्हॅल्यू आपण पुट केली. हे काय होतील, 4R² होतील आणि 4चा स्क्वेअर 16, बरोबर आहे. पुढे सॉल्व करू, देअरफॉर R² इक्वल टू हे 4 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 4, देअरफॉर R इक्वल टू +or-2 मिळेल. रेशो आपल्याला 2 घ्यायचे, प्लस किंवा मायनस. आरची व्हॅल्यू एकतर +2 मिळेल किंवा -2 मिळणार आहे. +2 असताना व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत आणि -2 असताना व्हॅल्यू काढायचे आहेत. व्हेन A = 4 and R = +2. नंतर व्हेन A = 4 and R = -2 घेऊ आपण. हे नंबर आहेत, 5 नंबर हे आहेत, बरोबर आहे. म्हणजे कोणते नंबर फाइंड आउट करायचे आपल्याला, A/R² हा पहिला नंबर, नंतर A/R हे दुसरा, तिसरा आहे A, चौथा आहे AR, पाचवा आहे AR². व्हॅल्यू पुट करू, एची व्हॅल्यू 4 आणि आरचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, बरोबर आहे. 4 2चा स्क्वेअर 4 होईल, 4/4 म्हणजे 1. हा एक नंबर मिळेल आपल्याला. A/R एची व्हॅल्यू 4, आरची व्हॅल्यू 2, 4/2 म्हणजे 2. हा दुसरा नंबर मिळेल आपल्याला. एची व्हॅल्यू 4 ॲज इट इज म्हणजे हा तिसरा नंबर मिळेल आपल्याला. फक्त येथे एची व्हॅल्यू पुट करायची आहे. AR एची व्हॅल्यू 4 आणि आरची व्हॅल्यू 2 म्हणजे हा नंबर 8 मिळेल आपल्याला. AR² एची व्हॅल्यू 4, आरची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 4 × 4 16. हा पाचवा नंबर मिळेल आपल्याला, बरोबर आहे. हे नंबर मिळतील आपल्याला 1 2 4 8 आणि 16. देअरफॉर 1 2 4 8 आणि 16. पहा आता याची व्हॅल्यू 4 असताना आरची व्हॅल्यू -2 घेऊ आणि हे नंबर पुन्हा फाइंड आउट करू आपण. AR² हा नंबर फाइंड आउट करू. A/R नंतर A नंतर AR आणि नंतर AR². पहा याची व्हॅल्यू 4 आणि आरची व्हॅल्यू -2, -2चा स्क्वेअर, -2चा स्क्वेअर +4 होतो म्हणजे 4/4 होईल इक्वल टू 1, बरोबर आहे. 4 आणि आरची व्हॅल्यू -2 म्हणजे हे -2 होतील. हा एक नंबर, हा एक नंबर. एची व्हॅल्यू 4 हा तिसरा नंबर. AR एची व्हॅल्यू
4 आणि आरची व्हॅल्यू -2. 4 × -2 -8. नंतर ए आर स्क्वेअर, एची व्हॅल्यू 4, आर स्क्वेअर -2चा स्क्वेअर प्लस 4च होईल, +4 आणि 4 यांचा मल्टिप्लिकेशन 16. हा 5वा नंबर. 1 -2 1 -2 4 -8 आणि 16. क्वेश्चन नंबर 9. दी फिफ्थ टर्म ऑफ GP इज x. पहा, फिफ्थ टर्म म्हणजे T5 ही टर्म किती आहे? x आहे. 8th टर्म इज y म्हणजे T8 म्हणजे 8वी टर्म y आहे. अँड 11th टर्म म्हणजे 11वी टर्म किती आहे? T11ची व्हॅल्यू आहे z. तर वेदर, व्हेरीफाय वेदर हे आपल्याला चेक करायचं आहे, हे इक्वल आहे का, या दोन साईड इक्वल आहेत का आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे शो दॅट म्हणजे ते दाखवायचं आहे आपल्याला, हे आपल्याला दिलेलं आहे. पहा सोल्युशन. हेअर येथे लिहू आपण इन जी पी हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. इन जी पी 5वी टर्म x आहे, 8वी टर्म y आहे आणि 11th टर्म z आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे Tn = AR n-1. बरोबर आहे. आरचा पॉवर n-1. पहा येथे 5 पुट करू आपण. T5 म्हणजे काय होईल? AR यांची व्हॅल्यू 5 पुट करू. 5 - 1. T5ची व्हॅल्यू किती आहे? x. पहा T5ची व्हॅल्यू आपल्याला x दिलेली आहे, परंतु Tnचा हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हा जनरल फॉर्म्युला. Tnचा हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फक्त 5 पुट केले आपण यांची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे T5ची व्हॅल्यू x आहे, ती व्हॅल्यू पुट करू. x = काय मिळत आहे? AR 5 - 1 4. म्हणजे x ची व्हॅल्यू ही मिळाली आपल्याला. बरोबर आहे. त्याप्रमाणे y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? T8 हा फॉर्म्युला आहे. Tn = AR n-1 हा फॉर्म्युला आहे. येथे यांची व्हॅल्यू 8 पुट करू आपण. म्हणजे T8 = AR यांची व्हॅल्यू 8 - 1. T8ची व्हॅल्यू y आहे. y = AR 8 - 1 म्हणजे 7. पहा y ची व्हॅल्यू ही मिळाली आपल्याला. म्हणजे 8वी टर्म y आहे, परंतु y ची व्हॅल्यू ही आहे. म्हणजे 8वी टर्म काय आहे? ही आहे. फॉर्म्युला Tn = AR n-1. यांची व्हॅल्यू 11 घेऊ. T11 = AR यांची व्हॅल्यू 11 - 1. T11ची व्हॅल्यू z आहे. z = AR 11 - 1 म्हणजे 10. पहा एक्सची व्हॅल्यू काढली, वायची काढली आणि झेडची पण काढलेली आहे आपण. बरोबर आहे. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? y² = xz. आता y² ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. y², वायची व्हॅल्यू काय आहे? AR पॉवर 7. AR पॉवर 7 त्याचा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल? एचा स्क्वेअर होईल आणि आरचा 7 × 2 म्हणजे 14 पॉवर होईल. बरोबर आहे. देअरफॉर y² ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. आता xz ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. xz सपोज 1 नंबर. पहा एक्सची व्हॅल्यू आहे AR पॉवर 4. AR पॉवर 4 × आणि झेडची व्हॅल्यू AR पॉवर 10. बरोबर आहे. एचा पॉवर 1 आहे, एचा पॉवर 1 मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे एचा पॉवर 2 होईल आणि आरचा पॉवर 4 आणि 10 पॉवर 14 होईल. ही व्हॅल्यू मिळाली xz ची. सपोज 2 नंबर. फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 it is verified that y² इक्वल आहे xz. राईट साईड इक्वल आहेत म्हणून लेफ्ट साईड इक्वल आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारे व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. PQRS आर इन GP. पहा हे 4 नंबर GP मध्ये आहेत. तर आपल्याला प्रूफ करा, शो दॅट P + Q
आर आणि एस हे चारही नंबर जी पीमध्ये आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, या दोघांची ॲडिशन म्हणजे पी प्लस क्यू नंतर क्यू प्लस आर हा एक नंबर तयार होईल, क्यू प्लस आर, आणि हा एक नंबर तयार होईल ॲडिशन केल्यानंतर आर प्लस एस. हे चार नंबर जी पीमध्ये आहेत. तर या दोघांची ॲडिशन, या दोघांची ॲडिशन आणि या दोघांची ॲडिशन घेतली तर येणारे हे तीन नंबर हे पण जी पीमध्ये आहेत. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ करू. गिवन पी क्यू आर एस इन जी पी, पी क्यू आर एस आर इन जी पी, जी पीमध्ये आहेत म्हणजे काय, कॉमन रेशो इक्वल असेल म्हणजे क्यू अपॉन पी, आर अपॉन क्यू आणि एस अपॉन आर हे इक्वल असतील. बरोबर आहे. हे चार नंबर जी पीमध्ये आहेत म्हणजे त्यांचा रेशो, कॉमन रेशो क्यू अपॉन पी, क्यू अपॉन पी, क्यू अपॉन पी इक्वल आहे आर अपॉन क्यू आणि इक्वल आहे एस अपॉन आर. असं लिहू शकतो आपण म्हणजे कॉमन रेशो इक्वल आहेत. बरोबर आहे. देअरफॉर जी पीमध्ये असल्यामुळे असं लिहू शकतो आपण, हे इक्वल आहेत काहीतरी म्हणजे कॉन्स्टंट आहेत. सपोज के, या रेशोची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे यावरून आपण असं लिहू शकतो क्यू अपॉन पी इक्वल टू के. म्हणजे या रेशोची जी व्हॅल्यू आहे तीच या रेशोची पण व्हॅल्यू आहे के अँड एस अपॉन आर इक्वल टू के. बरोबर आहे. क्यूची व्हॅल्यू काढू आपण. देअरफॉर क्यू इक्वल टू पी के होईल. बरोबर आहे. हे पी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. यावरून आरची व्हॅल्यू काय मिळेल, क्यू के, क्यू इंटू के. बरोबर आहे. आणि एसची व्हॅल्यू काय मिळेल, एस इक्वल टू आर इंटू के. आता जर हे चार नंबर जी पीमध्ये असतील तर म्हणजे यांचे पण रेशो कसे पाहिजेत, कॉन्स्टंट पाहिजेत. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण इफ पी प्लस क्यू हा एक नंबर, क्यू प्लस आर हा एक नंबर आणि आर प्लस एस. समजा हे तीन नंबर जी पीमध्ये आहेत. इफ लिहिलेला आहे आपण येथे. इफ हे तीन नंबर इन जी पी जर ते जी पीमध्ये असतील तर देन हा कॉमन रेशो म्हणजे हा रेशो आणि हा रेशो पण इक्वल असेल म्हणजे यांचा कॉमन रेशो क्यू अपॉन आर अपॉन पी प्लस क्यू हा पण रेशो इक्वल असणार आहे या रेशोला आर प्लस एस अपॉन क्यू प्लस आरला. बरोबर आहे. हे इक्वल असायला पाहिजेत म्हणजे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे टू प्रूफ एवढं आपल्याला प्रूफ करायचं आहे. बरोबर आहे. हे जर प्रूफ झालं तर हे प्रूफ होईल. सपोज ही एल एच एस घेऊ आपण, ही घेऊ एल एच एस आणि ही घेऊ आर एच एस. बरोबर आहे. एल एच एस क्यू प्लस आर अपॉन पी प्लस क्यू, पी प्लस क्यू. आता व्हॅल्यू पुट करू आपण. क्यूची व्हॅल्यू पी के, क्यूची व्हॅल्यू पी के प्लस आरची व्हॅल्यू क्यू के आणि अपॉन पी प्लस क्यू. इथे कॉमन काय काढता येईल, के कॉमन काढू. के कॉमन काढला तर पी प्लस क्यू होईल आणि अपॉन पी प्लस क्यू. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील म्हणजे इक्वल टू के. आता ही आर एच एस घेऊ आपण. आर एच एस इक्वल टू आर प्लस एस अपॉन क्यू प्लस आर, क्यू प्लस आर. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू क्यू के प्लस एसची व्हॅल्यू आर के अपॉन क्यू प्लस आर. येथे के कॉमन काढू तर इथे क्यू प्लस आर होईल. खाली पण क्यू प्लस आर आहे म्हणजे हे दोन ब्रॅकेट कॅन्सल होतील इक्वल टू के. सपोज 1 नंबर हे आपल्याला प्रूफ करायचं होतं. बरोबर आहे. इक्वेशन 1. आता हे दोन्ही साईड ही एल एच एस के आलेली आहे आणि आर एच एस पण के आलेली आहे म्हणजे या दोन साईड इक्वल आहेत.
सपोज हे 2 नंबर, हे 3 नंबर. फ्रॉम 1, 2 अँड 3 आपण असं लिहू शकतो. हे नंबर GP मध्ये आहेत. पुढे लिहा नंतर फ्रॉम 1, 2 अँड 3. 1, 2 अँड 3 P प्लस Q, Q प्लस R, R प्लस S, R इन GP. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.